नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट या परीक्षेतील संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर सेट परीक्षेत मागील वर्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही. पर्याय क्रमांक 1 मूल्ये, पर्याय क्रमांक 2 दृष्टिकोन, पर्याय क्रमांक 3 तथ्ये, पर्याय क्रमांक 4 मिथके. आता कल्पनेप्रमाणे ज्ञानाला काय लागू पडत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तथ्य. तथ्य हे कल्पनेप्रमाणे ज्ञानाला लागू पडत नाहीत. पुढील प्रश्न. हे प्रश्न सेट परीक्षा फेब्रुवारी 2013 मधील आहेत. प्रश्न क्रमांक 2. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे. पर्याय क्रमांक 1 मन वळवणे, पर्याय क्रमांक 2 भाकीत करणे, पर्याय क्रमांक 3 भूतकाळ जाणणे आणि पर्याय क्रमांक 4 सुस्पष्ट करणे. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न वाचत असताना तुमचं पण एक तुम्ही पर्याय तयार ठेवत जा, म्हणजे याच्यात तयारी होऊन जाईल तुमची पण. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो तो टप्पा म्हणजे? पर्याय क्रमांक 1 माहितीचे मापन, पर्याय क्रमांक 2 माहितीचे विश्लेषण, पर्याय क्रमांक 3 माहितीचे संस्करण, पर्याय क्रमांक 4 माहितीचे संकलन. त्याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. उदाहरणार्थ माहितीचे संकलन करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची इत्यादी साधनांचा वापर संशोधकाकडून होतो. या साधनाद्वारे माहिती गोळा करताना संशोधकाला निरीक्षणे नोंदवावी लागतात. त्यामुळे पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या जोगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे? पर्याय क्रमांक 1 कार्यप्रणाली, पर्याय क्रमांक 2 सिद्धांत, पर्याय क्रमांक 3 पद्धत, पर्याय क्रमांक 4 कार्य कारणभाव. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक बी सिद्धांत. परीक्षेमध्ये काय असेल, इथं 1 2 3 4 हे पर्याय दिले आहेत ना, तर ते ABCD असे पर्याय असतील. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. प्रश्न 5वा. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 साहित्य संशोधन, पर्याय क्रमांक 2 साहित्य परीक्षण, पर्याय क्रमांक 3 साहित्य मूल्यांकन, पर्याय क्रमांक 4 साहित्य वर्गीकरण. त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 साहित्य परीक्षण. पुढील प्रश्न पाहूया. 6 नंबरचा. फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे टिंबटिंब लोक सहभागी होतात. तर फोकस ग्रुप डिस्कशन जे आहे ना, त्यामध्ये 6 ते 8 लोक सहभागी होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. त्यावेळेच्या सेटमध्ये प्रत्येक घटकावरती 6 प्रश्न विचारले जात होते. आता प्रत्येक सेट परीक्षेमध्ये 5 प्रश्न विचारले जातात. आता हे त्याचे उत्तरे आहेत 6 प्रश्नांची. आता यानंतर आपण पाहूया
डिसेंबर 2013मधील सेट परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टिंबटिंब या प्रकारासारखे असते. पर्याय क्रमांक 1 साधी यादृच्छिक नमुना निवड. पर्याय क्रमांक 2 पद्धतशीर नमुना निवड. पर्याय क्रमांक 3 निर्दिष्टांश नमुना निवड. पर्याय क्रमांक 4 सहेतुक नमुना निवड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहेतुक नमुना निवड. सहेतुक नमुना निवड म्हणजे संशोधक उद्दिष्टानुसार स्वतःच्या मर्जीने नमुना निवड करतो. गुणात्मक संशोधनात देखील या नमुना निवडीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पुढील प्रश्न. पर्यायबद्ध प्रश्न हे पर्याय क्रमांक 1 मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात. पर्याय क्रमांक 2 दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात. पर्याय क्रमांक 3 कुठल्याही उत्तरांची शक्यता नाकारतात. पर्याय क्रमांक 4 संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी किंवा पर्याय क्रमांक 4 संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. बद्ध प्रश्नामध्ये संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती दिलेली असते, तर याच उलट मुक्त प्रश्नामध्ये मुक्त प्रतिसादाला वाव असतो. पुढील प्रश्न. आंतरसांस्कृतिक अभ्यास हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 व्यक्ती अभ्यास. पर्याय क्रमांक 2 तौलनिक अभ्यास. पर्याय क्रमांक 3 प्रायोगिक अभ्यास. पर्याय क्रमांक 4 तिर्यकछेदात्मक अभ्यास क्रॉस कल्चरल स्टडीज. आता पर्याय क्रमांक याचं उत्तर असेल 2. क्रॉस कल्चरल स्टडीजमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त कल्चरचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास कंपॅरेटिव्ह आहे, त्यामुळे याचा कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये समावेश होतो. पुढील प्रश्न. संशोधन आराखडा म्हणजे सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग. गुणात्मक व संख्यात्मक पद्धतींपैकी एक पद्धतीची निवड. पर्याय क्रमांक 3 संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत. आणि पर्याय क्रमांक 4 संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. तर याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. पर्याय क्रमांक 1 दिशादर्शक. पर्याय क्रमांक 2 निराकरणीय. पर्याय क्रमांक 3 अनुमानात्मक. पर्याय क्रमांक 4 प्रवर्तनात्मक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रवर्तनात्मक. परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणांवर आधारित योजना असते. पुढील प्रश्न. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? पर्याय क्रमांक 1 सर्वेक्षण. पर्याय क्रमांक 2 सहभागात्मक निरीक्षण. पर्याय क्रमांक 3 निगमनात्मक पद्धत. आणि पर्याय क्रमांक 4 क्षेत्रकार्य. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निगमनात्मक पद्धत. पुढील प्रश्न. हे या 6 प्रश्नांची उत्तरे आहेत. यानंतर पाहूया आपण सप्टेंबर 2015 मधील सेट परीक्षेत विचारले गेलेले संशोधन अभियोग्यता या घटकावरील प्रश्न. संशोधन करताना पर्याय क्रमांक 1 संशोधनाची उद्दिष्टे
व अनुषंगिक गृहीतक, पर्याय क्रमांक 2 पद्धतीशास्त्र, त्यानंतर आहे संशोधन समस्या ओळखणे, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहिती विश्लेषण करणे आणि फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे या बाबींचा उपयोग केला जातो. आता यांनी काय केलेलं आहे, आपल्याला यांचा क्रम लावायचा आहे आपल्याला. यांचा योग्य क्रम काय असेल, संशोधन समस्या ओळखणे, त्यानंतर येईल संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक, त्यानंतर येईल पद्धतीशास्त्र, त्यानंतर येईल मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण आणि सर्वात शेवटी येईल फलिताचे चर्चात्मक विवेचन. म्हणजेच 3, 1, 2, 4 आणि 5 हे याचे योग्य पर्याय असतील. असा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. क्रमाला लक्षात पुन्हा एकदा बघून घ्या. संशोधन समस्या ओळखणे हा त्याचा पहिला क्रम झाला, 3 नंबरचा. त्यानंतर येईल संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक, त्यानंतर येईल पद्धतीशास्त्र, त्यानंतर येईल मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे आणि सर्वात येईल फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया आपण. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ, पर्याय क्रमांक 1 सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते. पर्याय क्रमांक 2 वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. पर्याय क्रमांक 3 सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो. पर्याय क्रमांक 4 वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरवलेल्या पद्धतीनुसारच केले जाते. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. नेक्स्ट क्वेश्चन. हे सर्व प्रश्न सेट परीक्षेमधील आहेत, त्यामुळे कदाचित ॲज इट इज एखादा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत येऊ पण शकतो, सांगता येत नाही. प्रश्न 3 कुठलेही गृहीतक टिंबटिंब या प्रकारे मांडता येत नाही. पर्याय क्रमांक 1 दिशादर्शक, पर्याय क्रमांक 2 उद्घोषणात्मक, पर्याय क्रमांक 3 शून्य आणि प्रश्नात्मक, पर्याय क्रमांक 4 सामान्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सामान्य. कुठलेही गृहीतक हे सामान्य या प्रकारे मांडता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. एफ चाचणी. एफ चाचणी पर्याय क्रमांक 1 मुख्यतः एकभुज असते, पर्याय क्रमांक 2 मुख्यतः द्विभुज असते, पर्याय क्रमांक 3 गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल, पर्याय क्रमांक 4 द्विभुज कधीच नसते. त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 ही एफ चाचणी गृहीतकानुसार आहे, एकभुजी असू शकते किंवा द्विभुजी असेल. पुढील प्रश्न. प्रायोगिक संशोधनाचे टिंबटिंब करता येते. पर्याय क्रमांक 1 सहजपणे सामान्यीकरण, पर्याय क्रमांक 2 सहजपणे विश्लेषण, पर्याय क्रमांक 3 सहजपणे नियोजन, पर्याय क्रमांक 4 नेमकेपणाने नियंत्रण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेमकेपणाने नियंत्रण. पुढील प्रश्न पाहूया आपण. एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा टिंबटिंब याने दर्शविला जातो. संशोधन नियतकालिकाचा दर्जा हा
आपल्याला माहिती आहे सर्वांना की इम्पॅक्ट फॅक्टर ते दर्शवलं जातं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. आता ह्या 6 प्रश्नाचे आपण उत्तरे पाहूया. तर हवं तर स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पाहूया मे 2016 मधील सेट परीक्षेतील प्रश्न. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने टिंबटिंबवर अवलंबून असते. पर्याय क्रमांक 1 त्याच्या समर्पकतेवर, पर्याय क्रमांक 2 उपलब्ध निधीवर, पर्याय क्रमांक 3 संशोधकाच्या आवडीवर, पर्याय क्रमांक 4 ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर. त्याचं पर्याय काय असेल? उत्तर पर्याय क्रमांक 1 हे त्याच्या समर्पकतेवर आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? पर्याय क्रमांक 1 संशोधनांचा समालोचक अहवाल, पर्याय क्रमांक 2 नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, पर्याय क्रमांक 3 प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख, पर्याय क्रमांक 4 अनेक लेखकांनी लिहिलेल्या व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. टिंबटिंब अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही. पर्याय क्रमांक 1 प्रमाणीभूत, पर्याय क्रमांक 2 सहसंबंधात्मक, पर्याय क्रमांक 3 प्रयोगाधिष्ठित, पर्याय क्रमांक 4 ऐतिहासिक. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ऐतिहासिक. पुढील प्रश्न पाहूया आपण. खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1 निकष आधारित नमुना निवड, पर्याय क्रमांक 2 स्तरीय नमुना निवड, पर्याय क्रमांक 3 प्रमाण नमुना निवड आणि पर्याय क्रमांक 4 सुगम्य नमुना निवड. तर पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असेल स्तरीय नमुना निवड. पुढील प्रश्न पाहूया आपण आता. क्षेत्रीय अभ्यासाशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे? क्षेत्रीय अभ्यासाशी पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष वस्तुस्थिती, पर्याय क्रमांक 2 प्रयोगशाळेतील परंतु बाहेर केलेला अभ्यास, पर्याय क्रमांक 3 प्रायोगिक दृष्टिकोन आणि पर्याय क्रमांक 4 निवड माहिती संग्रह. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष वस्तुस्थिती. आता हे आपण पाहिली 2016 मधील सेट परीक्षेतील प्रश्न. आता याचे उत्तर आहे.